कोपरगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन मोड. प्रलंबित कामे आणि अवैध वाळू उपशावर कडक सूचना. नमस्कार, तुम्ही पाहत आहात झुंजार न्यूज. कोपरगाव तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मैदानात उतरले आहेत. कोपरगाव येथे नुकतीच सर्व विभागांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नेमके काय घडले, कोणत्या विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी धारेवर धरले आणि नागरिकांसाठी काय आनंदाची बातमी आहे, जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये. कोपरगाव येथे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांची सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला महसूल, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण आणि पाणी पुरवठा अशा सर्व महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील प्रलंबित विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी नेमकी कुठपर्यंत आली आहे याचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. शासकीय योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचतोय की नाही याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता हवी आणि त्या ठराविक वेळेतच मिळाल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळातील सर्व विकास कामे ही दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे अवैध वाळू उपसा. कोपरगाव परिसरात होणाऱ्या अवैध वाळू उपसाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. जे कोणी अवैध वाळू उपसा करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यावेळी दिला आहे. यामुळे वाळू माफियांमध्ये आता धडकी भरली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी समन्वयाने काम करून तालुक्याचा प्रश्न सोडवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. थोडक्यात सांगायचे तर कोपरगावच्या प्रशासकीय यंत्रणेला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारी आता किती वेगाने सुटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोपरगावच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. विभागातील अधिकारी काय आज कोपरगाव तालुक्यातील जेवढे पण शासकीय डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्याच्यासोबत पंचायत समितीचे सर्व विभाग, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सर्व डिपार्टमेंटच्या आज बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले. सर्व डिपार्टमेंटच्या जे योजनांची जे अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढता येईल त्याच्यावर सर्व डिपार्टमेंटची सूचना पण दिली आहे. आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहेत त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे. अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही ठोस निर्णय त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंटसोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पथक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई याची सूचना दोघे डिपार्टमेंट. करप्शनबद्दल आपण पुढची भूमिका काय घेणार? करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ॲक्टच आहे की कोणते असं माणसाने केलं नाही पाहिजे. मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही ACBकडे तक्रार करा आणि असं माणसाला तुम्ही ट्रॅप करून घ्या. आणि इन केस काही कामामध्ये दिरंगाई होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात, इन्क्लुडिंग तहसीलदार, प्रांत किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात. राजहंस तूप, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास.